Welcome to our Creative Marathi YouTube channel. You want to speak English, but you don't know how to speak English. So we are starting practicing lecture in English language. We are practice regular 10 minutes how to speak English, how to fluent speak English, and I will discuss regular some topics. म्हणजे तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्लिशमध्ये तुम्हाला काय जे काय बेसिकमध्ये नीड असणार आहे, बेसिकमध्ये गरज असणार आहे, ते संपूर्ण आपण बेसिकमध्ये सुरुवात करत आहोत. जो लेक्चर असणार आहे 3 मंथसाठी, 3 महिन्याचा हा लेक्चर असणार आहे आणि 3 महिन्यामध्ये आपण स्वतःमध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट आणू शकतो, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. अँड आय नो यू विल डेफिनेटली अटेंड द क्लासेस रेग्युलर अँड दॅट्स वाय यू विल प्रॅक्टिस रेग्युलरली. आणि तुम्ही इंग्लिश प्रॅक्टिस करून तुम्ही शिकू शकता. आपण जे काय बेसिक नीड असणार आहे ते संपूर्ण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईबमध्ये जेवढे सबस्क्राईब असतील ते सबस्क्राईब लवकरात लवकर वाढावे आणि आपल्या इंग्लिशचा जो कला असणार आहे शिकवण्याचा तो पण वाढणार आहे. त्यामुळे नक्कीच इथून पुढे जे काही तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तो खूप इंटरेस्टिंग महत्त्वाचे असणार आहेत. ज्या विद्यार्थ्याला इंग्लिश येत नाही त्या विद्यार्थ्याने इंग्लिशचे लेक्चर हा करायला पाहिजेत आणि आपण यामध्ये मराठीमधून अगदी सोप्या भाषेमध्ये बेसिक म्हणजे सोप्या पद्धतीने ते शेवटपर्यंत आपण स्वतःमध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकतो हे संपूर्ण आपण टेक्निक वाईज घेणार आहोत. याच्यामध्ये मी महत्त्वाचं वाक्य म्हणजे आपलं असणार आहे, आय एम नॉट हिअर टू टीच यू, आय एम हिअर टू मेक यू प्रॅक्टिस. म्हणजे मी तर तुम्हाला शिकवण्यासाठी नाही, आपण डेली प्रॅक्टिस करणार आहोत आणि या प्रॅक्टिसच्या मार्फत आपण इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करणार आहात. म्हणजे तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही प्रॅक्टिसच्या विदाउट प्रॅक्टिसिंग यू विल नॉट यू कॅन नॉट अंडरस्टँड समथिंग. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. इंग्लिश पण एक अशी भाषा आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असणार आहे. म्हणजे तुम्हाला ग्रामरची गरज नसणार आहे, इथं प्रॅक्टिसची गरज नसणार आहे. ग्रामरला आपण अवॉइड करणार आहोत आणि ग्रामरला बाजूला ठेवून आपण इंग्लिशमध्ये कसे बोलू शकतो, फ्लुएन्सी कसे आणू शकतो हे आपण यामध्ये शिकणार आहोत. बरेच जण सांगतात की इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला ग्रामरची आवश्यकता असते, बट मी सांगतो तुम्हाला ग्रामरची आवश्यकता नाही. मी तुम्हाला यामध्ये तुम्हाला स्वतःची फ्लुएन्सी, यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ अँड नक्कीच मी तुम्हाला यामध्ये मदत करेल, चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करेल. त्या इथून पुढे जे काही तुम्हाला लेक्चर पाहायला मिळणार आहेत ते नक्कीच तुम्ही अटेंड करत चला, कारण खूप महत्त्वाचे आपण सिरीज घेऊन येणार आहोत. त्यामुळे चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद द्या. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण इथून पुढे तुम्हाला इंग्लिश रिलेटेड खूप महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतील. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.